उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार क्रांती काळे, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ, महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य सन्माननीय वरिष्ठ पदाधिकारी, अर्चनाताई पाटील, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 3 वाजताची पत्रकार परिषद 4ला झाली, 4ची थोडीशी अजून उशिरा झाली, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांची मी सुरुवातीलाच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना भीती आहेच की आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या सुद्धा अधिसूचना निघून नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी जाहीर सुरू झालेली आहेत. मागच्याच पत्रकार परिषदेमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडे महायुतीच्या माध्यमातून आली आणि आम्ही सर्वांनी मिळून महायुतीच्या माध्यमातूनच रासपचे प्रमुख महादेवराव जानकर यांना त्या ठिकाणची उमेदवारी दिली. आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने बोलवण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे. दीर्घकाळ धाराशिवच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं सेवा करणाऱ्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रभावीपणाचं संघटन उभं करणाऱ्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे. माझ्या सर्वच पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी प्रथम अर्चनाताईंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. फार वेळ मी आपल्याला प्रतीक्षेमध्ये ठेवू इच्छित नाही. आपल्यालाही विदित आहे की राज्यभरामध्ये आता आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्प्यातील सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या टप्प्यातील उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. प्रचाराची सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरुवात झालेली आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका त्या ठिकाणी किंवा विनंती अर्ज त्या ठिकाणी होता आणि प्रामुख्याने घड्याळ चिन्ह वापराच्या संदर्भामध्ये मी गेले 2 तास वेगवेगळ्या वाहिन्यांच्या वरती किंवा काही ज्यांची मनोवृत्ती अतिशय ढासळलेली आहे अशांची सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी ऐकली की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये वगैरे असं वगैरे म्हणण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालामध्ये यापूर्वी जो निकाल दिलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखालीच राहील, घड्याळाचं चिन्ह वापराच्या पूर्वी एक आम्ही जाहिरात त्या ठिकाणी द्यावी, त्याप्रमाणे आम्ही जाहिरात
वाहिन्यांच्या वरती आणि वर्तमानपत्रातून सुद्धा ठळकपणा त्या ठिकाणी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी की एक वाक्य त्या ठिकाणी खाली असावं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू. त्यामुळे तशाच पद्धतीचा निर्णय आजही त्या ठिकाणी झाला. या उलट तथाकथित स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे समर्थक म्हणणारे एकमेव जे व्यक्तिमत्व सतत नेहमी लोकांची दिशाभूल करत असतं, त्यांच्या ट्विटच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्याकडून त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यामध्ये आली. आणि त्यांना त्या संदर्भातली सुद्धा जी काही योग्य ती समज त्या ठिकाणी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्वच प्रदेश पदाधिकारी असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, उमेदवार असतील, या सर्वांनाच आम्ही कळवलेल्या 2 बाबीमध्ये. कारण शरद पवार साहेबांचा फोटो लावण्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडून उभे राहणारे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फोटो न लावता तशात पेच्या सुटता आहेत. आणि मागे आदरणीय पवार साहेबांनी तशी भूमिका व्यक्त केली होती. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आम्ही वापरतो आहोत. आणि त्याचबरोबर ती घड्याळाच्या चिन्हाच्या वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीच्या प्रचाराच्या या सगळ्या याच्यामध्ये आम्ही आहोत. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांच्या मध्ये जो केला जातोय, तुम्ही मंडळी जरा आता बाजूला सर, तुम्ही जरा तुम्ही आता बाजूला सरांना, तुम्ही सरांना बाजूला. तशा पद्धतीचा प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, त्याचबरोबर राणा जगजितसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार श्री ज्ञानराज चौगले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आमदारांना येऊ द्या ना, तुम्ही सरकारला बाजूला. गोकुळजी जरा बाहेर अभिमन्यूजी, गोकुळजी जरा बाहेर हो ना. आमदारांना येऊ द्या, आमदारांना येऊ द्या. रुपाली ते पुढे घ्या, खुर्ची 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 पुढे घ्या. अभिमन्यू जरा पुढे घ्या. हो ठीक आहे. आधी तुम्ही नाही केला. एक मिनिट म्हणून तर मी थांबतो. अरे इथं बाजूला बसा तुम्ही आता नाही त्याला नाही. बसा
आता या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार राणा जयसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, रानराजी जोगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेच्या उमेदवार ह्या त्या मतदारसंघातून असणार आहेत. घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत. एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा ही आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होते आहे. आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली. परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपल्याला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य, शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे, धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी सहभागी होतील असा विश्वास सुद्धा या ठिकाणी आम्ही त्याला व्यक्त करतोय. पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी विषद केलेला आहे. अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे. 2 दिवस प्रवेश का लागणार? परवा प्रवेश होणार होता, चर्चा होती, तुमची प्रेस कॉन्फरन्स होती परवानगीनंतर असं 2 दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब झाला. लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत काय आहे, किती राष्ट्रवादीला मिळाले? एक असं आहे की नाशिक आणि काही जागांच्या वतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मला असं वाटतं की नाशिक आणि इतरही मतदारसंघातील, मुंबईसह काही मतदारसंघातील हा निवडणुका या 5व्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. पण तरीसुद्धा मी आज आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आहे की येत्या 1-2 दिवसात, कदाचित उद्या किंवा परवापर्यंत नाशिक आणि उरलेले जे काही मतदारसंघ आहेत त्या संदर्भातले महायुतीचे उमेदवार आणि जागा वाटपाची घोषणा अधिकृतपणे त्या ठिकाणी होईल. धन्यवाद. अधिक नावं येत होती, बेसिकली सतीश चव्हाण तुमच्या बाजूला बसले, विक्रम काळे बसलेले आहेत, म्हणजे काय व्हॉट वॉज द क्रायटेरिया टू गेट अर्चना पाटील इंटू फोर? त्यांची इलेक्टिव्ह मेरिट तेवढे हे नव्हते. नाही, एक असं आहे की सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावं सूत्रांच्या माध्यमातून आपल्या मार्फत फिरत होती. एक असं आहे की विक्रम काळे विधान परिषदेवरती निर्वाचित होऊन मला असं वाटतं 1 वर्षाचा कालावधी झाला आहे. अजून 5 वर्ष त्यांची, म्हणजे जितका कालावधी आता लोकसभेला आहे किंवा विधानसभेला आहे तितका कालावधी त्यांचा शिल्लक आहे. आणि सतीशजी सुद्धा मला असं वाटतं 2-3 वर्षापूर्वी आहेत, त्यांची 3 वर्ष बाकी आहेत. त्यांच्याही मनामध्ये आणखी दुसरं काय आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये ज्याला गांभीर्याने अशी चर्चा नव्हती. स्वाभाविकपणाने उमेदवाराच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असताना वेगवेगळी नावं नक्की त्या ठिकाणी होती. ते दोघेही त्या मतदारसंघाचं नेतृत्व, मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचं नेतृत्व दीर्घकाळ त्या ठिकाणी करतायत. स्वाभाविकपणे त्यांची नावं त्या मतदारसंघामध्ये चर्चेली जात होती. सातारची जागा तुम्ही भाजपसाठी उदयनराजेंना दिली, श्री परभणीच्या जागेवर जानकर बाहेरचे उमेदवार, आता धाराशिवच्या जागेसाठी तुम्हाला भाजपकडनं काय करावं लागलं? एक असं आहे की आपण पाहिलं, देशभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहिलं, राज्यातही पाहिलं, अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण अनुभवलं आहे की उमेदवारांची काही वेळेला उमेदवार हे असतात, कारण शेवटी निवडून येणं हा क्रायटेरिया सुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करत आम्हाला महाराष्ट्रामध्ये 45+ या जागा
कुठल्याही परिस्थितीत महायुतीला निवडून आणायचाच असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी त्या संदर्भातला विचार करून विचारपूर्वक असा निर्णय घेतलेला आहे. आता इतर जागांच्या बाबतीमध्ये आपण जे बोललेलं आहात, ज्या दिवशी जागा वाटप स्पष्ट होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या, भारतीय जनता पक्ष किती जागा लढवतो आहे, शिवसेना किती जागा लढवते आणि तिथले उमेदवार कोण आहे, त्याची एक सूची आपल्याला नक्कीच 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. पण आम्हाला विश्वास आहे की महायुती 45+ एवढं नक्कीच आहे. धन्यवाद. क्या कहेंगे इस तरह से अर्चनाताई पाटिल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आज वो शामिल यहाँ पे हो गई हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे नेशनल अध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट, हमारे सब सीनियर लीडर के माध्यम से मैं उनका तहे दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ. आज यहाँ पे राणा जगजीत सिंह भी हैं, अभिमन्यु पवार जी हैं, राजाभाऊ राऊत जी हैं, नारायण चौगली जी हैं, हमारे वरिष्ठ नेता बसवराज पाटिल जो हमारे मंत्रिमंडल में साथी रह चुके हैं वो भी यहाँ पे मौजूद हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मेरे विधानमंडल के सहयोगी सतीशजी चव्हाण, विक्रमजी काळे ये भी यहाँ हैं, समीरजी भुजबळ, रूपालीताई चाकणकर. महायुति के माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के धाराशिव के उम्मीदवार अर्चनाताई पाटिल ये वहाँ पे चुनाव लड़ेंगे. ये आपके सामने में घोषित कर रहा हूँ. नासिक सदर की जगह पर चर्चा कब तक खत्म होगी? क्या अभी भी दावा है आपको? दावा तो हमारे है ही, वरिष्ठ स्तर पर उसके बारे में चर्चा चल रही है. 1-2 दिन में उसके बारे में फैसला आ जाएगा. संजय निरुपम ने क्या आपकी पार्टी से संपर्क किया है? हमारी पार्टी छोटी तरह से काम करने वाली पार्टी है. संजय निरुपम जी एक बड़ा नेता है. धन्यवाद. खाली 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 कर खाली काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी पार्टीचा अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो. महायुति